नेहमीची आणखीन एक हॉटेलमध्ये गेल्यावर अगदी हमखास ऑर्डर दिली जाते अशी एक रेसिपी म्हणजे पालक पनीर. सगळ्यांना आवडते, अगदी लहानांपासून आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांनासुद्धा पालक पनीर असेल ना तर बस दिल खुश. अशीच ही पालक पनीरची रेसिपी घरच्या घरी पण तितकीच चवदार कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाणार आहोत. पालक पनीर करताना काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा देणार आहे बरं का. त्यामुळे तुम्हीसुद्धा घरी केलेला पालक पनीर अगदी हॉटेलसारखा होणार आहे. आपण पालक पनीर करणार आहोत. त्याच्याकरता आपण पालक पहिल्यांदा घेतलेला आहे. स्वच्छ पालक आपण निवडून घेतला आहे. तर पालक ज्यावेळेला आपण निवडून घेतो त्यावेळेला त्याची जी देठं वगैरे असतात की नाही ती सगळी काढून घ्यायची. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर चिरायचा आणि नंतर ब्लांच करायला ठेवायचा. आता ब्लांच करताना अगदी उकळत्या पाण्यामध्ये चिरलेला पालक टाकायचा आणि अगदी 1 मिनिटं फक्त त्याच्यामध्ये उकळू द्यायचा. लागली तो गाळून घ्यायचा आणि नंतर गार पाण्यात घालायचा. आणि मुख्य म्हणजे गार झाल्यावर पालकाचं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं. इथे आता 2 तमालपत्र आणि 4-5 लवंगा ठेवल्यात. त्याचा उपयोग आपण काय करायचा ते बघूया. आणि आता पालक थोडंसं दूध किंवा पाणी घालून केलं तरी हरकत नाही. मिक्सरमधनं अगदी पेस्ट आपण करून घेऊया. अशी आपली पालकाची पेस्ट तयार आहे. आता पुढची कृती काय करायची ते आपण बघून घेऊयात. आता आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेणार आहोत. खरं म्हणजे पालक पनीर ना बटरमध्ये करतात, परंतु आपण ज्या वेळेला मसाले परततो त्यावेळेला बटर जळण्याची शक्यता असते, म्हणून मी नेहमी आधी तेलात करून घेते आणि मग नंतर आपण त्याच्यात बटर घातलं तरीसुद्धा चालू शकतं. तेल तापलं आहे. आपण ह्याच्यात आता थोडे जिरे घालून घेऊयात, 2-3 लवंगा घालून घेऊयात आणि 2 तमालपत्र घालून घेऊयात. आणि आता जिरे थोडेसे रंग बदलूस्तोवर आपण हे परतून घेऊयात. जिऱ्याचा रंग बदलला आहे, लवंगाही आपल्या परतल्या गेल्या. त्याच्यात आपण 1 चमचा आणि थोडासा जास्त बारीक केलेला लसूण घालूया. नेहमी लसणाचा कच्चेपणा कमी होतोवर तो परतला गेला पाहिजे बरं का, नाहीतर कच्च्या लसणाचा वास येतो आणि तो अजिबात चांगला लागत नाही बरं का. लसणाचा थोडासा रंग बदलतो हो की नाही, म्हणजे आपला लसूण आता परतला गेला. त्याच्यात आपण आता 1 अर्धी वाटी कांदा घालणार आहोत. गॅस लहान करूयात आणि आपला लसूण परतून घेऊया. कांद्याचाही कच्चेपणा जाऊस्तोवर आपण हे परतून घेणार आहोत. आता याच्यात आपण हिरवी मिरची थोडीशी वाटलेली आहे ती घालणार आहोत. थोडीशी कसुरी मेथी घालूयात. आपली कसुरी मेथी परतली गेली आहे. पालक पनीरला कसुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे पालक पनीरला नेहमी कसुरी मेथी घालावी. आता आपण याच्यात टमॅटो घालणार आहोत. त्याच्यात अगदी पाव चमचा आपण हिंग, अगदी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि आता याचे आपण पाणी घालून आपली जी टमॅटो कांदा आहे ते चांगलं शिजवून घेऊयात. आता आपलं पाणी सगळं आटलं गेलेलं आहे. आता आपण याच्यात बाकीचे मसाले ते घालूयात. गरम मसाला, धन्याची पावडर, अगदी चिमूटभर मी याच्यात दालचिनीची पूड घालणार आहे बरं का, आणि चिमूटभर, अगदी चिमूटभर वेलदोड्याची पूड. ह्याच्यातलं तमालपत्र किंवा या लवंग वगैरे नाही काढून टाकलं तरी सुद्धा चालतं, कारण काही जणांकडे तोंडात खडा मसाला आलेला आवडत नाही, त्यामुळे लवंगसुद्धा एखाद्या वेळेला काढून घेतली तरी चालू शकते. आता याच्यामध्ये आपण आपले जे पालकाची पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत. आपण पालक तसा ब्लांच करून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला फार काही भाजी शिजवायची नाही आहे. खूप जर आपण पालक शिजवला तर त्याचा रंग बदलला जातो. ज्यावेळेला आपल्याकडे पाहुणे मंडळी येणार असतील त्यावेळेला आपण जो कांदा टमॅटोचा मसाला केला की नाही तसा करून ठेवायचा. अगदी वेळेवर पुन्हा तो गरम करायचा आणि त्याच्यामध्ये मग पालक प्युरे घालायची, त्यामुळे आपल्या भाजीचा रंग छान हिरवागार राहतो. आता याच्यामध्ये थोडासा कांदा आपला जास्त झाला आहे, कारण आमच्याकडे क्रंची थोडंसं म्हणजे असं कांदा वगैरे तोंडात आलेला आवडतो. तुम्हाला जर हवं असेल तर याच्यातला थोडा मसाला कमी केला तरीसुद्धा चालू शकतो. थोडीशी आपण साखर घालूयात, अगदी चव मोडण्यापुरती बरं का, जास्त नाही. त्याच्यात आपण थोडं बटर घालूयात, म्हणजे अगदी छान चव येईल आणि मुख्य म्हणजे आपल्याला हॉटेलसारखी चव आपल्याला या पालक पनीरची मिळेल. त्याच्यात आपण 2 चमचे क्रीम घालणार आहोत. ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर जरूर घालावं, त्याने चव छान येते.
आणि लागली आपण याच्यामध्ये पनीरचे फोडी केलेले आहेत, या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. गॅस मी बंद केला आहे. आपलं पालक पनीर तयार. ह्याच्याहून जास्त जर आपण शिजवला तर आपलं पालकाचा रंग तो बदलला जातो. आता ह्याच्यातली महत्त्वाच्या टिप तुमच्या लक्षात नक्कीच आल्या असतील की पालकाची प्युरे जी आपण भाजीत घालणार आहोत ती अगदी वेळेवर घालायची आणि क्रीमसुद्धा घातल्या घातल्या हलवायचं आणि लागली सर्व करायला घ्यायचं. असं छान आपलं पालक पनीर तयार झालं आहे. ढाब्यावरचं पालक पनीर म्हटलं की त्याला तिखटाचं तेल करतात आणि मग ते त्याच्यावरनं घालतात. थोडासा लालसर रंग पालक पनीरला असतो. पण जर आपण हॉटेलमध्ये खायला गेलो तर मग ह्याच्यावर छान क्रीमनी ते सुशोभित करतात आणि आपल्याला सर्व करतात. आहे की नाही, मस्त रंग आला आणि जशी आपल्याला हवी तशीच पालक पनीर झाली आहे. त्याच्याबरोबर दही बुत्ती, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि गरम गरम पराठे असेल तर क्या बात आहे. नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना कळवायला विसरू नका आणि अभिप्रायामध्ये सुद्धा कळवायला मला विसरू नका. धन्यवाद.